थँक्यू सो मच माडी सर. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कोलाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या शुरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताच्या चरणी झुकवितो माता. महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण माणकिपली बदलापूर आज या जगन्नाथ ऐतिहासिक क्रीडा संकुलावरती जगन्नाथ क्रीडा संकुलावरती इथे मात्र समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा रंगतोय. एरंदळकरांचा भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या बरोबर चौकार येतोय. ऑन साइडला खेळलाय हा देखील फटका चांगला आहे. मागील बरोबरती नजाकत तर या बरोबरती ताकद बॉल सीमा पार धाव मिळतील 6. येतो षटकार. तीन बॉल 3 षटकार. जीवनजी भोपी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गणेश थोडा आवाज दे. पहिल्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला त्यानंतर षटकार ठोकला. जय पारदेव गोवे संगतीके दाखल झालाय. स्वागत आहे नीरज या पण आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर चांगली स्पर्धा सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस बोट बिकोरली फिंगर रोल केली टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना MD11 जर्मन जोबेली बी हा संघ मात्र वरती खेळतोय. बरेचसे प्रेक्षक जोबेली टीमचे देखील दाखल झालेत. साई टीमचे देखील बरेचसे प्रेक्षक दाखल झाले. ते सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत परंतु पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करतोय मैदानावरती. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉल फुल टॉस बॉल कसा सोडेल संदेश भोपीला तुम्ही पाहताय. स्टॅकिंग वरती त्याच्या बॅटमधून बॉल चालाय सीमा पार चौकार. मच अजून एक चौकार आले. धावफलक 14. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलला तो फेक करतोय. दरम्यान धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एक सिंगल धाव तिथे देखील एकवटी गेली. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 15 आकड्यावरती तुम्हाला 5 बैल खरं तर 2 बॉलवरती 2 मोठे फटके जरूर आले परंतु त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न केलाय कारण जबड आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट आल्यानंतर एक चौकार एक सिंगल 4 ओव्हरची मॅच आहे जी आपण नोंद घ्यायची आहे. जय पारदेव गोवे संगती दाखल झालाय. स्वागत आहे बदलापूर नगरीमध्ये. आज बदलापूर नव्हे तर कर्जत ठाणे रायगड विभागातून संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतील. हे क्रीडांगण असंच आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होते ना त्यावेळेस मात्र भरपूर खेळाडू आणि टीम खेळण्यासाठी इच्छुक असतात. तेजाची तरे साईगावचे एक उत्कृष्ट गायक म्हणून त्यांची ओळख आहे. ते देखील आज इनॅक्शनमध्ये असतील. काही कॅश प्राइज आहे. ग्रुप ग्रामपंचायत साईचे माजी सरपंच राजूदादा भोपी यांच्याकडून सलग 2 चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अभय आलेत गुणताची मार्क प्रति षटक क्रमांक 2. पहिला बॉल फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पोहोचतील. मोठी चेस आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवला उत्तम फेक करतात. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न इथे होतोय. खेळाडूला थोडीशी दुखापत देखील होती कारण बघा बॅटला पाय जसा स्पर्श झाला लगेच बॅटला नमन केलं कारण अभय चौधरीला माहिती आहे की बॅट
याने आपल्याला ओळख निर्माण करून दिली, त्यामुळे आता बाटला लगेच त्याने नमन केले. दरम्यान धाबा मिळतील 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या आणि 2 धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राईट मोडतो विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न त्यांच्या मागे संजयला तुम्ही पाहताय, त्याने एक चांगला झेल स्वीकारलाय आणि आता पहिला धक्का लागतो टीम साई संघाला. फलंदाज हर्षल तरे, संदेश बोपी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि गणरायाचं संगीत आपण ऐकतोय. खरं तर पहिल्या दिवसामध्ये स्पर्धेला सुरुवात केली त्यावेळेस गणपती बाप्पाला देखील साकडं घातलं होतं की स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडू दे. आणि आज दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. दिवस रात्र फॉर्मॅट इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा वापर करण्यात आला. टिकटिक करणारी क्लॉक, अभय चौधरीचा ब्लॉक तुम्हाला पार मिळेल. एसट्या उद्ध्वस्त केल्या आणि अखेर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू हेमंत भोपी ज्याने कालचा दिवस गाजवलाय तोच परत आता आउट होतोय. अजून एक धक्का टीम साई संघाला. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम साई संघाला. हेमंत भोपी परत आऊट झाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय दीपेश भोपी. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये अशीच परिस्थिती होती परंतु मैदानाच्या मध्ये दाखल झाला दीपेश भोपी. त्याने चांगली बॅटिंग केली होती. यावेळेला देखील मध्ये खेचलाय. फटका चांगला डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. बॉल फेक करताय. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय. अखेर 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील आणि त्याच 2 धाबाच्या साथीने धावफलक देखील 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कालची रात्र खरं तर टीम जोवेली ए संघाने गाजवली. 4 चेंडू रोखत असताना महेंद्र धुळे काय गोलंदाजी केली. आगीचे निखार त्याने अक्षरशः फेकले आणि कालच्या दिवसामध्ये जोवेली संघ क्वालिफाय देखील झाला. परंतु आज गावचा संघ खेळतोय मैदानावरती आणि आज त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतील. संतोषजी इरमाळे देखील दाखल झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. बदलापूर वांगणी संघटनेचे संचालक आमचे महेंद्रजी धुळे देखील आले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करतो. आमचे अनंत भोपी साहेब देखील आले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. धाबा इथे चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतो. एका हाताने बॉलला आतमध्ये ढकललाय. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. माहिती आहे आता बॅटरला साई टीमच्या की इथे मोठे फटके फसतात त्यामुळे आता सिंगल डबलला ते देखील प्राधान्य देतात आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. 21 21 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या ते आपण पाहिलं होतं. धावफलक जाऊन पोहोचलं होतं. धावफलकावरती धाबा 15 होत्या परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या अभय चौधरीनं आणि विकेट देखील 2 त्याला संपादित केल्या. रोशनजी मुसळे हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. विद्युत महावितरण यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा झाली. ती स्पर्धा जिंकली रोशन मुसळेच्या टीमनं आणि काय खेळ दाखवला होता त्या स्पर्धेमध्ये. रोशन मुसळेने देखील डाईव्ह मारत असताना पकडलेले झेल आमच्या आजही लक्षात आहेत. अक्षय देशमुख त्या टीममध्ये होते. साई मसने होते. जयेश झाटे होते आणि बदलापूरच्या मी म्हणेन त्या टीमनं तो सामना जिंकला होता त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा.
2 ओव्हरच्या अंती 21 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना तुम्हाला पार मिळालेला आर्यंत. यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला संघ तुम्हाला बाजारावरती पार मिळतोय. जर्मन जोबेली बी आणि त्यांच्या विरोधात जय बजूश्वर साई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ दाखवला होता टीम साई संघानं, ज्याने मात्र परास्त केलं. इथे फटका चांगला आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती केले आर्यनचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकाराला खरं काल देखील असाच खेळ आपण पाहिला होता. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा झाल्या नव्हत्या, परंतु मैदानावरती दीपेश भोपी आला, त्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि काल RD11 चांदप संघाला परास्त करत असताना संघ पुढे सरकला. तर आज दुसऱ्या बाजूला इनगाव पंकज या संघाला परास्त करत असताना जोबेली संघ पुढे सरकला. 2 सामने जिंकले टीम ध्रुवीश 11 मरग्रुप बदलापूरनं. प्रतीक पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, निरंजन पिसेकर खाप बॅटिंग केली या मैदानावरती. अर्धशतक झळकावलं होतं. प्रतीक पिसेकर यांच्या माध्यमातून परंतु इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर पहिल्याच मॅचमध्ये मी म्हणेन अल्टिमेट बदलापूर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना मर ग्रुप बदलापूर संघानं बाजी मारली. 50 धाबत इथे मात्र एकवटल्या होत्या प्रतीक पिसेकर यांनी आणि या 2 सामने खरं तर त्यांनी जिंकलेत. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा गोल गिरकी घेतली होती. स्विचित करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अंपायर सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली, धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल 29. 29 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. नेक्स्ट मॅच जर्मन मांजर्ली विरोधात हर्षद 11 पारदेव गोवे. बघा विनंती आहे टीम जर्मन मांजर्ली संघाला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण पारदेव गोवे संघ इथे दाखल झालाय. फरनच बाद होतोय. अजून एक धक्का लागतो टीम साई संघाला. नवीन बॅटर मैदानावरती अभिलाष. माजी सरपंच साईगावचे आमचे राजूदादा भोपे यांच्याकडून सलग 2 बॉल 2 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दडपणची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे आता स्थिरावलंय या मॅचमध्ये.
षटक क्रमांक 3 आता समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अंती धावफलक 31 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. थंडगार हवा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण जेडी आलेत. टीम मांजर्लीची कॅप्टन आले, टीम गोवे आपण देखील येऊन थांबा कारण आपण मिड इनिंग मध्ये टॉस संपन्न करतोय, त्यामुळे आपण देखील येऊन थांबा. जेडी म्हटलं की जे जवळचे मित्र आहेत, सूर्य यांचे देखील ते जवळचे मित्र आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. दीपेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल व्हाईट बॉल. दीपेश म्हटलं की एक उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून त्यांची ओळख आहे. नेहमीच ग्रामीण टेनिस क्रिकेट.in असेल, तदनंतर 70-70ला आता सध्या ते जॉईंट आहेत. बिग हिट ऑन साइडला खेचलाय, हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मैदानावरती थारा नाहीये, पूल केलाय, बॉलला गुल केलाय, बॉल चालला डिबॅकर स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. ते हर्षलला माहिती आहे इथून मात्र टिकायचं, या मॅच मध्ये टिकून खेळायचं आहे. एकामागे एक बॅटर आउट झालेत, परंतु मैदानावरती इथून चांगला क्रिकेट दाखवायचं आहे. त्याच अनुषंगानं तो बॅटिंग करतो आणि त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार, षटकार. एक बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या दीपेशनं. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, इथून बॅटर रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या बॉलवरती षटकार चौकार, कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये, त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या बॉलवरती इटका जवाब पत्तर देत असताना धक्का अजून एक लागत टीम जय भोजेश्वर साई संघाला. फलंदाज बाद. आपण टॉस संपन्न करू कारण षटकातील काही चुणीचा खेळ आता शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 37 38 38 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमधून वाऱ्याच्या वेगाने झपाट्यानं खेळाडू पोहोचतात, मिळेल ती सिंगल. चेंडूला स्वतः घेऊन गेलेत आणि त्यामुळेच की काय आता सिंगल धावे ते मिळेल. आय थिंक डीप मध्ये राकेश होते, राकेश शिरमाळीला आपण पाहतोय जे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना. चेंडूला घेऊन गेलेत. रन विकेट. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय. दरम्यान हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न फसला, परंतु मिळेल ते सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने यस बॅटकटचा इशारा पंचांनी केला, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल 40 धावा. 40 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील काही चुणीचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतला, हा फटका चांगला आहे,
इथे धाबा देखील चांगल्या मिळतील. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा, 46 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये ज्या धाबा इथे मात्र बडबाच्या होत्या त्याच धाबा आता मैदानावरती बनल्यात. बॅटिंग करत असताना टीम साई संघाच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे घडलंय काय, फरंदाज झालाय बाद. इथून मात्र आपण पाहतोय धक्का आता लागलाय टीम साई संघाला. परंतु याच 45 धाबा त्यांनी मात्र रोखल्या होत्या कालच्या दिवसामध्ये 5 ओव्हरमध्ये. परंतु आज त्यांना 4 ओव्हरमध्ये या धाबा रोखायच्या आहेत. घडणार काय हे देखील आपल्याला पार मिळेल. एका बाजूला आपण पाहतो आमचे महेशजी धुळे यांचा संघ मैदानावरती खेळतोय जर्मन जोबेली बी, तर दुसऱ्या बाजूला तेजसजी तरे यांचा संघ मैदानावरती खेळतोय MD11 जर्मन जोबेली. खरं तर मितेजी धुळे जे गोल्डमॅन आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय. 46 धाब्यातून रोखल्या जातील, या धाब्यातून चेस होतील हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सर यांना. जाऊया टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. या ठिकाणी गोवे संघ आणि मांजरली संघ दोन्ही संघाचे संघनायक आपल्या विनंती आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. गोवे आणि मांजरली संघाचे संघनायक आपला विनंती आपण टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. हॅलो, गोवे आणि मांजरली संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. गोवे संघ आणि मांजरली संघाचे संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. गोवे आणि मांजरली संघाचे संघनायक. सन्माननीय स्वातीताई भालेराव, संस्कार सचिव ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभा त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आणखी भगिनी दाखल झाल्यात त्यांचा देखील नामोल्लेख आपण करणार आहोत. सुरुवातीला टॉस आपण संपन्न करणार आहोत. तर छापा असा कॉल होता ताईंना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे आणि छापा ॲज इट इज झालाय. मांजरली संघ गोवे संघाने टॉस जिंकला आणि तुमचा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण का घेतलात? काय नाही, टीम प्लॅनिंग. जर मांजरली संघानं टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40 ते 50. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्या माध्यमातून ऐकायला आवडेल. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल, अगदी संक्षिप्त? स्पर्धेचं आयोजन म्हटलं तर या ग्राउंडवर सगळ्या स्पर्धा एकदम भारी होतात आणि नाईट टुर्नामेंट आहे त्याबद्दल म्हणजे त्यांनी जे केलं आयोजन एकदम खतरनाक आहे. बस. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गोवे संघाने टॉस जिंकलाय, प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान मंचावरती उपस्थित झाल्यात सन्माननीय स्वातीताई भालेराव, संस्कार सचिव ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभा, सन्माननीय वनिताताई जाधव सचिव भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहर, सन्माननीय मालनताई रणखांबे संघटक भारतीय बौद्ध महासभा बदलापूर, आयु सन्माननीय भिकाजी सुराडकर साहेब खजिनदार बॅरेज रोड सेखा, आयु प्रकाशजी उबाळे साहेब प्रचार पर्यटन प्रमुख बॅरेज रोड शाखा, आयु सन्माननीय शरदजी कांबळे साहेब उपाध्यक्ष श्रावस्ती बुद्ध विहार शाखा हिंद्रेपाडा, हे सर्व मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहेत आणि त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय.
ऑल द गेस्ट, वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सत्तेचाळीस धाब्यांचं लक्ष आहे. पहिला बॉल मे बी एज तिथे लागलं होतं आणि सेल ड्रॉप झालाय. हे चित्र पाहायला मिळालं. ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज आहे साई संघाची, झेल ड्रॉप झालाय. गोलंदाज दीपेश फॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळाले विश्वनाथ यांना. यावेळेस देखील अप्रतिम बॉल पाहायला मिळेल. ऑफ्टनच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी होती. कॉरिडॉर याचा अर्थ असा आहे की एक ठराविक प्लेस, तिथे ही गोलंदाजी सध्या होताना पाहायला मिळते. ऑफ्टनच्या बाहेर सातत्याने बॉलचा टप्पा ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. बदलापूरची एवन जोडी खरं तर सामन्याचा आनंद घेते. या स्पर्धेला लीड करतायत सन्माननीय राहुलजी चव्हाण सर आणि सन्माननीय मॅडी धुळे सर. धावेंपासून मात्र वंचित ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मध्ये दीपेश यांच्या माध्यमातून लगातारचे 3 बॉल डॉट टाकलेत. विश्वनाथ यांच्यावरती थोडासा दबाव मात्र वाढताना पाहायला मिळतोय आणि जोवेली संघाच्या अडचणी वाढत जातील. धावांची कोंडी फोडावी लागेल. जी कोंडी निर्माण झाली आहे, प्रेशर इथे क्रिएट झालाय आणि तो प्रेशर आता इथून हटवावा लागेल. कोंडी निर्माण झाली आहे धावेंची. 3 बॉल लगातार डॉट टाकलेत. चांगली सुरुवात केली आहे या ठिकाणी गोलंदाज दीपेश यांनी. राईट आर्म राऊंड द विकेट सफल खेळण्याचा प्रयत्न. शॉट पाहिलेल्या क्षेत्रामध्ये थोडीशी चूक झाली आहे, परंतु थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी उपस्थित राहिलेत आणि एकच धाव प्राप्त होईल. येस तुषारजी, खरं तर आज MD11 जयरमान जोबिरी संघ मैदानावरती खेळतो आहे आणि बदलापूरचे गोल्डमॅन म्हणून मितेजी धुळे साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्यात नाबार्ड संघ मैदानावरती उतरला आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब आणि मितेजी धुळे साहेबाकडून जोबिरी टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांच्या देखील शुभेच्छांचा आपण स्वीकार करू. धन्यवाद. पुढचा बॉल फुलटॉस होता. बॅटचा एक सन्मान क्षेत्रामध्ये एका धावेसाठी संघर्ष आहे आणि ती एक धाव मात्र पूर्ण होईल. आतापर्यंत कन्व्हिन्सिंग स्ट्रोक बॅटमध्ये आले नाही. ज्याही धावा आल्यात त्या मात्र एजेसच्या माध्यमातून आल्यात आणि शुभेच्छा मात्र या ठिकाणी आल्यात. गुडमान मितेजी धुळे साहेब, सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब उद्योजक आहेत आणि बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून चूक कदाचित म्हणता येणार नाही. बॉलला रोखणं कठीण होतं. लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि हा 22चा चौकार आहे. धावा मिळतील 4. नशिबाची साथ जोवेली सोबत चौकार. पलकावरती आहेत 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धाव पलकावरती.
6 धावा धावपलकावरती आहेत. सॉरी, माफी असावी, स्कोरिंगमध्ये मिस्टेक झाली आमच्याकडून. सहा धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉल 41 धाव्यांची आवश्यकता आहे. संघर्ष या मॅच मध्ये वाढलाय आणि दोनही फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. विश्वजित आणि संजय ही जोडी मैदानावरती आहे. विश्वजित यांच्या नावामध्ये जीत आहे आणि ती जीत फक्त सामना जिंकण्यापुरती मर्यादित नाहीये. तर विश्वजित खूप मोठं नाव आहे. विश्वनाथ आहे. विश्वनाथ मैदानावरती आहेत आणि त्यांच्या नावामध्ये देखील विश्व आहे. इथे मात्र ही मॅच त्यांना जिंकायची, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळेस स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. दोन्ही बॅटर एकाच एंडला ॲट अ टाइम धावत आहेत आणि इथे धावबाद होऊ शकतात, परंतु असं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. पंच धावा किती आहेत? 3. यस, 3 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. विश्वनाथ आणि संजय ही जोडी मैदानावरती आहे. प्रयत्न करावे लागतील विजयासाठी. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. मोठे फटके खेळावे लागतील. विश्वनाथ आणि संजय ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा तर केली आहे आणि कदाचित बॉलला रोखलंय देखील. दोन धावा इथे प्राप्त होतील. दादा मध्ये येऊ नका. धावा किती धावल्यात पंच? एकच धाव आहे. दादा मध्ये येऊ नका प्लीज, विनंती आहे. तुम्ही मध्ये समोर आल्यावरती दिसत नाही पुढे, स्कोररचा प्रॉब्लेम होतो. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव मात्र अतिप्रचंड वेगाने पूर्ण झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही आहे. जवळी बी संघाला मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. फुल टॉस बॉल होता, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत उंच तर गेलाय, डीप झाला होता बॅटरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि डायरेक्टली झाली आहे. अपील पंचांकडे झाली आहे आणि तिसऱ्या पंचांना स्ट्रेट अवे टीव्ही अंपायरला रेफर केलं गेलं. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. टीव्ही अंपायर चेक करायचं आहे. रन आउट. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय अनंतजी भोबी साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. फलंदाज धावबाद विकेट आली आहे. धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद असतील.
45 धाव्यांचं लक्ष आहे आणि इथे मात्र विकेट आली आहे. विश्वनाथ धावबाद झालेत. हर्षल बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होईल. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. थोडेसे नाखुश होते गोलंदाज क्षेत्ररक्षकावरती. खूप खरं तर ॲग्रेसिव्हली त्यांच्याकडून बॉल मागितला. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 बॉलमध्ये 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 34 धाव्यांची आवश्यकता आहे 13 मध्ये. अजूनही टार्गेट खूप दूरवरती आहे. यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. अक्षय मैदानावरती, अभय मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती अभय आलेत आणि अभय यांनी चांगली बॅटिंग पाठीमागच्या मॅच मध्ये केली होती. चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळ कमी आहे आपल्याकडं. थोडीशी घाई करा. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 13 धावा केवळ धावपलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये अभय यांनी पाठीमागची मॅच पलटवली होती आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणि याही मॅचमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असतील. अभय होते तिथे आणि आणखी एक फलंदाज खाली बॅटिंगसाठी आला होता. त्याने देखील चांगली कामगिरी. आदेश होते क्रमांक 8 वरती. आदेश आले होते आणि क्रमांक 5 वरती अभय आले होते. त्यावेळेस क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी अभय दाखल झालेत. परंतु पाठीमागची मॅच भूतकाळ होता आणि क्रिकेटमध्ये खरं तर गुरुजी 3 काळ आपल्या वर्गामध्ये शिकवतात. त्याच्यामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. क्रिकेट असो किंवा जीवन, तुमचा भूतकाळ जास्ती मॅटर करत नाही. जे झालं ते बदलू शकत नाही. भविष्यात काय होईल हे कुणालाच माहीत नाही. वर्तमानात राहून खेळण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. किंवा जीवनामध्ये देखील भविष्यात काय होईल हे कुणालाही माहीत नसतं. प्रेडिक्शन तिथे करू शकत नाही. क्रिकेटचं आहे. क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला प्रेडिक्ट करता येत नाही. याच गोष्टी यावेळेस होतील असं ठरवून काही करता येत नाही. म्हणून वर्तमानात जितका माणूस जास्त रमेल तितका तो यशस्वी राहील. 12 बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 34 धावा. पहिला बॉल प्ले अँड मिस. लाईन मिस केली बॅटरनं. खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल. 11 बॉलमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता. लिगल 11 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 34 रन्स. 11 बॉल 34 धावा. ज्यावेळेस हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक गोलंदाज बॉलच्या खाली आत्मनिर्भर ते बनतायत. सेल्फ डिपेंडेंट. टिपली झेल आणि फलंदाज ठरलेत फेल. विकेट. फलंदाज बाद. सेवा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कबीर स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. 24 मार्चला या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आज 28 मार्चपर्यंतचा प्रवास या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम गेल्या 2-3 वर्षांमध्ये अगदी सामाजिक कामांची झडी या मंडळाच्या माध्यमातून राबवली गेलेली आपण पाहिली. मग त्याच्यामध्ये नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असेल, बाल आरोग्य शिबिर असेल, महिला आरोग्य शिबिर असेल, असे अनेक उपक्रम. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल बॅटचं एज. आणखी एक विकेट आली आहे. मग त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, वृक्षारोपण अभियान असेल, शिवजयंती उत्सव आणि रक्तदान शिबिर असेल, असे अनेक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून अगदी पाठीमागच्या काळामध्ये राबवले गेलेले आपण पाहिलेत. आणि त्यासाठी मी कौतुक करेल
संपूर्ण आयोजन कमिटी किंवा या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये सुनील बंडू जाधव संस्थापक अध्यक्ष, विनोद मधुकर सोनावणे उपाध्यक्ष, केतनजी किरण जाधव सचिव, अभय राजदत्त सोनावणे खजिनदार, संतोष बुधाजी सोनावणे सहखजिनदार, गौतम सुरेश सोनावणे सदस्य, ॲडव्होकेट आनंद भास्कर सोनावणे सदस्य, रिद्देश जयराम सोनावणे सदस्य आणि तेजस रघुनाथ जाधव सदस्य, या सर्वांचं कौतुक आहे. यावेळेस देखील बॅटचं एज होतं. यावेळेस बॉल कॅरी झाला नाही. एक चिकी सिंगल पूर्ण कदाचित झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॅट ट्रॅक तिथे केली होती फलंदाजाने, एक धाव इथे प्राप्त होईल आणि आता मात्र एका दुसऱ्या धावेने काम चालणार नाही. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा आणि त्यांची एक टॅगलाईन आहे सोशल इव्हॅल्युएशन फॉर व्हॅल्युएबल ॲस्पिरेशन आणि त्या माध्यमातून मात्र सतत सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आणि संस्थेला जर कोणाला काही डोनेशन करायचं असेल तर मंचावरती तुम्ही डोनेट करू शकता. तिथे QR कोड देखील आहे आणि खरं तर एक पेटी देखील आहे, तिथे आपण डोनेट करू शकतो. त्यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय आणि वेगाने हा बॉल सीमारेषेच्या दिशेने जाईल. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आहे. 4 धावा. आयोजन चौकाराच्या मत्तेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. या चौकाराने सी मात्र धावफलक वेगाने पुढे गेले. 18 धावा धावफलकावरती. अजूनही लढाई मोठी आहे. दिल्ली खूप दूर आहे. यावेळेस प्ले अँड मिस, परंतु वाईड बॉल आहे. 19 धावा धावफलकावरती. इथून देखील संघर्ष केला जाऊ शकतो आणि असं म्हणतात ना उर्दूमध्ये खूप सुंदर म्हण आहे, हिम्मत मर्दा तो मदद खुदा. तुमच्याकडे जर करेज असेल, हिम्मत असेल तर तुमची मदत देऊ देखील करतो. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ संदेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 19. 6 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल. थोडीशी जुनी माणसं मंचावरती आहेत. आता VVS लक्ष्मण, राहुल द्रविड होऊन काम चालणार नाहीये. आता क्रिस गेल, जॅक कॅलिस किंवा मग तुम्हाला सनत जयसूर्या बनावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. त्या खेरीज पर्याय नाही आहे. 6 मध्ये 28 अजून देखील बनवायच्या. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. दिल्ली अजूनही खूप दूर आहे. इथून जिंकण्यासाठी मात्र संघर्ष करणं गरजेचं आहे. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 28 धावा बनवायच्यात. 6 बॉल 28 धावा. 6 मध्ये 28 बनवायच्यात. सहा बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 28 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त झाली आहे. 6 मध्ये 27. इथून देखील ही मॅच जिंकली जाऊ शकते परंतु संघर्ष करावा लागेल. पाठीमागच्या सामन्याचे हिरो अक्षय बाद झालेत. आदेशला देखील थोडंसं प्रमोट केलं गेलंय. क्रमांक 5 वरती दाखल झालेत आणि मैदानावरती आहेत संजय. आदेश आणि संजय ही दोन्ही मैदानावरती आहे परंतु आता सेकंड इनिंगमध्ये तुम्ही बॅटिंग करताय. थोडासा मनोवैज्ञानिक दबाव असणं स्वाभाविक आहे. यावेळेस देखील वाईड बॉल आहे आणि आता 6 मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. आदेश यांच्याकडे क्षमता आहे. 6 मध्ये 26 बनू शकतात का? तर हो, बनू शकतात. क्रिकेटमध्ये 6 मध्ये 36 बनताना आपण पाहिल्या. 6 मध्ये 43 देखील बनताना आपण पाहिल्यात. धावा बनू शकतात. एका षटकामध्ये कितीही धावा बनू शकतात. 6 मध्ये अजूनही 26 बनवायच्यात.
बॅटचा एज हँड टेकन बिहाइंड द विकेट. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम जोवेली संघाला. फलंदाज बाद. पुढचा बॉल आणि यावेळेस देखील मे बी वाईड बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. यावेळेस वाईड बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. उद्या या गटातून जो संघ सामना जिंकेल त्यांनी 4:30 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायचंय. चालू गटामधील जो संघ क्वालिफाय होईल त्यांनी 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. तीन बॉलमध्ये 3 विकेट जर मिळवल्या तर माजी सरपंच सन्मान्य राजू भोपी साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस असेल. आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेत. आणखी एक विकेट. फलंदाज बाद. हा उद्या आपण देखील 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 5 वाजता ड्रॉ केला जाईल याची नोंद आपण करून घ्या. उद्या खूप महत्त्वाचे सर्व संघांना विनंती आपण 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. 4:30 आपण रिपोर्टिंग करणं अनिवार्य आहे. हे आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वपूर्ण सूचना जे व्ह्यूअर्स आम्हाला ऑनलाईन ऐकतात त्यांना देखील पाठवतोय. उद्या आपण 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. नवीन बॅटर ऋषिकेश मैदानावरती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपतील आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. उंबरठ्यावरती आहेत. हॅट्रिक पूर्ण होईल का? जर हॅट्रिक झाली तर सन्मान्य सरपंच साहेब भोपी साहेब त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. यावेळेस देखील वाईड बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 3 विकेट आल्यात आणि 5 बॉल वाईड आलेत या षटकामध्ये. एकूण धावफलकावरती धावा आहेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आणि वाईड बॉल आहे त्यामध्ये. आता सिरियल विकेट घ्यावे लागतात. हॅट्रिकचा नियम असा आहे. असं हरकत नाही परंतु 4 विकेट या षटकामध्ये आल्या. बाकी वाईड बॉल आले. आणि अविनाश होते बॉलिंग ट्रॅकवरती. अजूनही बॉल शिल्लक आहेत. एक बॉल शिल्लक आहे. आणि गोलंदाज मला वाटतं 2 बॉल बाकी आहेत अजून. ओके 4 विकेट आल्यात परंतु त्या व्यतिरिक्त वाईड बॉल किती आलेत? 5 वाईड बॉल आहेत आणि 4 विकेट आहेत. 2 बॉल बाकी आहेत. यस त्यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललंय आणि एकच धाव मिळेल.
एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. साई संघाने जवळपास ही मॅच जिंकली आहे. फॉर्मॅलिटीज या मॅचमध्ये बाकी आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक. डीजे गणेश आपण या विनंती आहे. डीजे गणेश शेवटचा बॉल डॉट आलाय आणि साई संघाने मॅच जिंकली आहे. जोवेली बी संघ आपण प्रशस्ती पत्रक घेण्यासाठी या. संदेश मॅन ऑफ द मॅच आहेत. हॅलो. बॅटिंग करताना 17 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट संपादित केल्या. संदेश आहेत मॅन ऑफ द मॅच. आपण या विनंती आहे. साई संघाचे संदेश